परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षीच आमचे कावळे साहेब असतील, कबीररावजी गोविंदे असतील, पिंटूरावजी आमचे असतील आणि यावर्षीच नवीन म्हणून एक असा मित्र जुटलेला आहे की तोही म्हटला की भाई आम्ही येणार आहे. तर कीर्तने साहेब असे आम्ही 4-5 जण मिळून सुंदर आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 11 वर्षापासून आज प्रभाग क्रमांक 3 सांगवी येथे सर्व मिळून छानपैकी अन्नदान, सर्व येणाऱ्या जेही आहेत मिरवणुकीत नाचतात गातात हे करतात, पण अन्नदान सर्वश्रेष्ठ अन्नदान म्हणून आम्ही हा उपक्रम दरवर्षी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करत असतो. आज आमचे लाडके भावी आमदार प्रशांतदादा इंगोले आज आलेत, श्यामभाऊ आलेत. आम्हाला खूप अभिमान वाटला की नुसत्या का शब्दाला आलेत. आज अभिमान आहे भाऊ, 100% असंच येत राहा आणि कार्यामध्ये 100% आम्ही पण तुमच्या पाठीशी खंबीरपणे येऊ आणि येणाऱ्या काळामध्ये 100% नांदेड उत्तरची जनता आज तुम्हाला अभिमानाने सांगतो की तुम्हाला आमदार केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि आम्ही पण 100% सांगतो संघर्ष करून तुम्हाला सर्व आमची टीम येणाऱ्या काळात विधानसभेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांगतो की चांगल्या कार्याच्या चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे राहावं, यासाठीच आम्ही प्रशांतदादा इंगोलीला आम्ही निवडलेलो आहोत आणि येणाऱ्या काळात 100% असं सुंदर कार्य करत राहू. सर्वांना जय भीम. मी प्रथम सर्व भारतीयांना परमपूज्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो. आता जयंती आपण म्हणलात वाचून साजरी करायची, नाचून साजरी करायची. आम्ही वाचून सुद्धा साजरी करतो कारण शहरामध्ये 18 तासाचा अभ्यासाचा उपक्रम पण सुद्धा चालू आहे. आपण इथं पाहतात जयंतीच्या मिरवणूक नाचून सुद्धा साजरी करतोय. आम्ही बाबासाहेबांची जयंती सर्व पद्धतीनं साजरी करतो, नाचूनही करतो आणि वाचूनही करतो. म्हणून आज आमचे वंचित बहुजन आघाडीचे जे चौधरी साहेब आहेत आणि त्यांची सगळी टीमनी जो मागील 11 वर्षापासून जयंतीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम इथे घेतला आहे, असा म्हणजे खूप चांगला हा उपक्रम आहे. या सर्व टीमला मी सांगवीच्या शुभेच्छा देतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून आज हा अन्नदानाचा हा खूप मोठा आणि सुंदर कार्यक्रम इथे राबवत आहेत. कारण शहरामध्ये या जयंतीसाठी अनेक ग्रामीण भागातून अनेक जिल्ह्यातून जयंतीसाठी लोक येत असतात. हे अन्नदान त्यांच्यासाठी उपयोगी पडतं. म्हणून मी या सर्व आमच्या टीमला खूप शुभेच्छा देतो, त्यांचे आभार मानतो व सर्व नांदेडच्या जनतेला श्रद्धेने ते बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी व माझ्या परिवारातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या 135 जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांचं मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी 18 तासाचा अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी घेतला आहे. हा खूप चांगला उपक्रम आहे. मी पोलीस प्रशासनासोबत शुभेच्छा देतो. SP साहेबांच्या मानसिकतेला सुद्धा शुभेच्छा देतो की त्यांच्या डोक्यात अशा कल्पना येतात ज्या म्हणजे बाबासाहेबांची जयंती, एका महामानवाची जयंती, ज्या माणसाने 18 तास अभ्यास करून या समाजाच्या हिताचे काम केलं, भारत देशाची घटना लिहिली, अशा महामानवाला 18 तास अभ्यास करून त्यांना अभिवादन करणं ही खूप चांगली गोष्ट. सन्माननीय अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी हा पायंडा खूप छान चालला आहे. असाच पायंडा नांदेड पोलीसनी पुढे भविष्यात पण पाळावा एवढीच मी त्यांना विनंती करतो आणि अविनाश कुमार साहेबांना या 18 तास अभ्यासासाठी खूप शुभेच्छा देतो.